2014च्या विधानसभेचा निकाल पूर्ण होत नाही की शरद पवार स्वतः मीडिया समोर येऊन म्हणतात की बीजेपीला आमचा बिनशर्त पाठिंबा आहे। आता अजून काय राहिलं ते तर उघड दिलेला पाठिंबा होता ना, मग सशर्त आणि पडद्या मागून तर नव्हता, ते तर डायरेक्ट पाठिंबा दिला होता। 2019 मध्ये अजित पवारांना स्वतः शरद पवार यांची एका कॉर्पोरेट घराण्याच्या घरामध्ये चर्चा झाली, राष्ट्रवादीची बैठक झाली आणि त्याच्यात ठरलं त्याप्रमाणे अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद आणि फडणवीस यांना मुख्यमंत्री सकाळचा शपथविधी हे आपण विसरलेलं नाही। यंदा पण अजित पवारांनी आणि फडणवीस सोडा, पण अजित पवार स्वतः म्हणलेले होते आधी, पण त्यांनी 19 मध्ये परत आल्यानंतर पहिला इंटरव्ह्यू दिला होता, म्हणले होते की मी माझ्या मनानं गेलो नव्हतो, हे मोठ्या साहेबांचा आदेश होतो। त्याचे पण प्रिंटचे पुरावे आमच्याकडे आजही आहेत आणि आता तर ते उघड गेलेले आहेत आणि पूर्ण 90%